आज मध्यवर्ती मराठा केंद्राची बैठक या ठिकाणी संपन्न झालेली आहे। या बैठकीमध्ये मुख्यत्वे महाराष्ट्र कर्नाटक सीमा प्रश्नाबद्दलची केस जी सुप्रीम कोर्टामध्ये गेली 20 वर्ष चालू आहे, त्या बाबतीत महाराष्ट्र सरकारचं धोरण हे थोडं दुर्लक्षित होतं की काय, अशा प्रकारची शंका आम्हा सीमावाल्यांच्या मनामध्ये निर्माण झालेली आहे। याचं कारण ज्या ज्या वेळेला आम्ही दिल्लीला आमच्या वकिलाशी संपर्क साधू, त्या गेल्या 3-4 वर्षामध्ये त्यांनी एकच सातत्यानं कारण सांगायला लागले, आमची फी महाराष्ट्र सरकार देईना, आमची फी महाराष्ट्र सरकार देईना। मधल्या काळामध्ये आम्ही महाराष्ट्र सरकारची बैठक घेऊन ही केस मेन्शन करण्याबद्दल वकिलांशी चर्चा करावी अशा प्रकारचं निवेदन दिलं होतं आणि चर्चा केली होती। बैठकीमध्ये ठराव सुद्धा आला होता आणि त्या बैठकीमध्ये आम्ही सर्व महाराष्ट्र सरकार वकिलांची सर्व फी देऊ आणि केस लवकरात लवकर चालू करू अशा प्रकारचं अभिवचन आम्हाला महाराष्ट्र सरकारच्या मुख्यमंत्र्यांनी शंभूराव देसाईंच्या मार्फत दिलं होतं। पण दुर्दैवानं त्याच्यावर सुद्धा कारवाई झालेली नाही आहे आणि त्यामुळे आजची बैठक घेऊन आपण पुढं एखादा आंदोलनाचा मार्ग घ्यायचा का याच्याविषयी चर्चा करण्यासाठी आम्ही आज इथे या ठिकाणी जमलो होतो। आणि येत्या 15-20 दिवसामध्ये गणेश उत्सव असल्या कारणानं या 15-20 दिवसामध्ये शक्य झाले एखादं शिष्टमंडळ भेटून आपण इशारेवजा सरकारला कळूया आणि याबद्दल कारवाई केली नाही तर मात्र सीमावासी जनतेला आंदोलनाचा मार्ग घ्यावा लागेल। तो धरणेचा असेल, मोर्चाचा असेल की इतर कोणताही असेल, त्या सोयीप्रमाणे करू आणि त्याप्रमाणे आपल्याला आता रणांगणात उतरल्याशिवाय पर्याय नाही अशा प्रकारची भूमिका घेऊन आपण याच्या पुढची वाटचाल करणार आहोत। त्या दृष्टीनं आपापल्या घटक समितीच्या बैठका घेऊन आपण सर्वांनी घटक समितीची ताकद वाढवणं, मराठा एकीकरण समितीची ताकद वाढवणं हे अत्यंत गरजेचं आहे। कारण पूर्वी मराठा एकीकरण समितीची ताकद या भागामध्ये होती, त्यामुळेच कदाचित महाराष्ट्र सरकार सुद्धा आपल्याला लक्ष देत होतं की काय, अशा प्रकारची भावना आमच्या मनामध्ये आहे। आणि ती भावना जर सत्यात उतरायची असेल तर आपली ताकद वाढवणं हाच त्याच्यावर उपाय आहे। आणि त्या दृष्टीनं महाराष्ट्र सरकारला लाडकी बहीण, लाडके भाऊ अशा प्रकारच्या योजना सीमा भागात राबवण्यापेक्षा आम्हाला तुमच्या मराठी भाषेच्या महाराष्ट्रात घ्या ही जी मागणी 67 वर्ष आमची आहे ती कोर्टाद्वारे लवकरात लवकर पूर्ण करा असा निर्वाणीचा इशारा द्यायचं आजच्या मीटिंगमध्ये ठरलेलं आहे। आणि त्याप्रमाणे आम्ही त्यांना सध्या पत्रानं कळवू आणि 15-20 दिवसानंतर मात्र आंदोलनाची दिशा ठरवून त्याप्रमाणे आंदोलनाचा मार्ग हाताळू। अशाच ताज्या घडामोडींसाठी बेळगाव वार्ता न्यूज चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा।